श्रोतेहो नमस्कार. क्लिप क्रमांक 110, 20 ऑगस्ट 2024. प्रकरण 23. सत्संगाची बखर. मानवाची उत्क्रांती आणि आयुष्याचे सार्थक हे प्रकरण आपण आता सुरू करीत आहोत. या पृथ्वीतलावर मानवाचा जन्म झाल्यानंतर आजच्या घटकेला जी उत्क्रांती झालेली दिसते आहे त्याला हजारो वर्ष लागली आहेत. हा सर्व इतिहास जगात समाजशास्त्रज्ञ दोन पद्धतीने मांडतात. शास्त्रीयदृष्ट्या सुरुवात स्टोन एजने झाली. स्टोन एज म्हणजे दगड, अश्मयुग. कॉपर एज आणि ब्रॉन्झ एजमध्ये प्रवास करीत त्या पुढचे मोठे परिवर्तन म्हणजे माणसाला व्हील म्हणजे चाकाचा शोध लागला. या गोलचक्राचा शोध पुढच्या औद्योगिक क्रांतीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यामुळे शेतीप्रधान युग संपून इंडस्ट्रियल एज सुरू झाले आणि जगात क्रांती घडली आणि जीवन पद्धतीत आमूलाग्र क्रांती घडून आली. दुसऱ्या दृष्टिकोनातूनही इतिहासाकडे तज्ज्ञांनी पाहिले आहे. या संदर्भात अर्नॉल्ड टॉनबी नावाच्या जागतिक दर्जाच्या इतिहासकाराने टॉयनबी नावाच्या जागतिक दर्जाच्या इतिहासकाराने बर्थ, ग्रोथ अँड डिके ऑफ सिव्हिलायझेशन्स असा भला मोठा ग्रंथ लिहिला. त्याद्वारे आजवर होऊन गेलेल्या सर्व संस्कृतींचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे मोहेंजोदरो, इजिप्शियन, ग्रीक, माया अशा शतकानुशतके टिकलेल्या संस्कृतींचा अभ्यास मांडलेला आहे. त्या संस्कृती निर्माण झाल्या, वाढत्या काळात ओघात नष्टही झाल्या. परंतु हिंदू संस्कृती आणि सनातन धर्म जुना असूनही अनेक परकीय आक्रमणांचा आघात पचवून अजून टिकू नये, या गोष्टीचे काय रहस्य आहे? एक कारण म्हणजे सहिष्णुता आणि दुसरं मूलभूत पारमार्थिक विचारांबद्दल सार्वजनिक आवड आणि बांधिलकी. आपली जीवन पद्धतीच पारमार्थिक ध्येयाशी निगडीत अशीच बनवलेली आहे. त्यात काही तोटे जरूर झाले. जगातील औद्योगिक क्रांती आणि उद्योगप्रधान शर्यतीमध्ये आपण मागे राहिलो, परंतु आध्यात्मिक विद्येत आपला देश नेहमी अग्रेसरच राहिला. बर्नार्ड रसेल या ब्रिटिश तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे ब्रीदवाक्य आहे, सिव्हिलायझेशन इज कंट्रोलिंग द फोर्सेस ऑफ नेचर अँड कल्चर इज द सिव्हिलायझेशन ऑफ द हार्ट. आपल्या बाबतीत आपण कल्चरकडे जास्त झुकतो, कारण तो आपला मूळ स्रोत आहे. इतर धर्म म्हणजे बौद्ध, ईसाई आणि इस्लाम हे सारे प्रेषितांचे धर्म आहेत. त्यांनी तयार करून दिलेल्या नीतिनियमांप्रमाणे समाजाने जगावे अशी अपेक्षा आहे. पण हिंदू धर्म म्हणजे एक जीवन पद्धती, अ वे ऑफ लाईफ आहे. त्याचा कोणी संस्थापक नाही. आपल्या वेदांप्रमाणे धर्मही अपौरुषेयच आहे. केवळ मौखिक परंपरेने जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंत ज्ञान पोचले आहे. ऋषी, मुनी, यती, सिद्ध यांना त्यांचा समाधी अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान, त्यांच्या समाधी अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान उपनिषदांमध्ये ग्रंथित झालेले आहे. श्रुती, स्मृती आणि पुराणे हे आपल्या मौलिक विचारांचे भांडवल आहे. त्या साऱ्यांचे भगवंतांनी भगवद्गीतेत मांडलेले एकत्रीकरण व सार अजरामर आहे. रामायण, महाभारत आणि भागवत ही आपली श्रद्धास्थानं आहेत. आपला धर्म स्टॅटिक म्हणजे साठलेल्या तळ्याप्रमाणे मुळीच नाही आहे. तो कायम इव्हॉल्विंग म्हणजे काळानुरूप प्रगतीप्रथावर असलेला धर्म आहे. बदल स्वीकार करणार आहे. जिवंत गंगा नदीप्रमाणे वाहता धर्म आहे. भले काही काळ संघर्षाचा गेला असेल, पण तदनंतर समाज एकसंध होताना दिसतो. आपल्या तत्त्वज्ञानातील मूलभूत सिद्धांत द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत हे विशेष आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे त्या मार्ग आणि परंपरेतील उपासना विश्वासाने आणि दृढपणे चालवून सर्व प्रवाह टिकून आहेत. उगीचच शंका, कुशंका आणि निरर्थक चर्चा करायचीच नाही आहे. कारण यू डोंट नीड टू कन्व्हिन्स अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ गॉड टू अ बिलिव्हर, whereas any amount of convincing will not work
विथ अ नॉन बिलिव्हर. म्हणजे श्रद्धाळू विश्वास ठेवणारा जो समुदाय आहे त्यांना देवाविषयी आत्मस्वरूपाविषयी काही विशेष सांगावे लागत नाही. निदान भारतात तरी हे बहुतांशी सत्य आहे. आणि ज्यांचा या गोष्टीवर विश्वासच नाही त्यांचा पुढे कितीही डोकेफोड केली तरी काही उपयोगाचे नाही. म्हणून नास्तिक जर भेटला आणि देव नाही आहे, कुठे आहे दाखव, असे म्हणाला तर सामान्य माणसाने सुरात सूर मिसळून तुझे म्हणणे बरोबर आहे असे सांगून वितंडवाद, चर्चा आणि वेळेचा अपव्यय टाळावा. अहो, व्यवहारातल्या काही गोष्टींचा नीट पुरावा देता येत नाही, तर देवाविषयी कसे निस्संदेहपणे पटवता येईल? लहानपणी एक कोडे घातले जायचे, वाचते पण ऐकू येत नाही, काय बरं सांगा? फारच थोड्याने त्याचे थंडी हे उत्तर सुचत असे. त्याप्रमाणे मला वारा दाखव म्हणून निरीक्षरवाद्याने हट्ट केला तर त्याला कसे दाखवता येईल? झेंडा फडकतोय ना, म्हणजे आता वारा जोरात आहे बघा, असेच उत्तर द्यावे लागेल. विद्युत शक्ती प्रत्यक्ष दाखव असे कोणी म्हणाले तर काय उत्तर देणार? आता ह्याच्या पुढचा भाग आपण आजच्याच पुढच्या क्लिपमध्ये ऐकूया. क्लिप 110चा दुसरा भाग पुढे चालू. 110 वॉल्टचा सौम्य धक्का दिला तरच त्या वायरमध्ये विद्युत शक्ती आहे हे नक्की पटेल. अत्यंत विषारी रसायन असे बाटलीवर घोषित केले असेल तर मी पिऊन बघेन असे कोणी म्हणेल काय? कारण खरेपणा सांगायला तो जिवंतच राहणार नाही. काही लहान मुलांचे आई वा वडील लहानपणीच जर देवाघरी गेलेले असतील तर ते मोठे झाल्यावर फोटो दाखवून या फोटोतल्या व्यक्ती तुझे आईवडील आहेत असे सांगण्यात आल्यावर श्रद्धा, विश्वास, भरोसा ठेवावाच लागतो. हे कशावरून खरे? DNA टेस्ट करूनच निर्णय मान्य करेन असे म्हणणे निव्वळ तरकटीपणाचे ठरते. न्यूयॉर्कमधील 42nd स्ट्रीट आणि 6th ॲव्हेन्यू येथील दुकानातील ही खरेदी आहे असे परदेश दौरा केलेल्याने जर सांगितले तर विश्वास ठेवावाच लागतो. या उलट या जगाच्या पाठीवर न्यूयॉर्कचे अस्तित्वच नाही तर असा असंबंध विचार निरुपयोगी ठरतो. म्हणूनच आपल्या परंपरेवर, आपल्या सद्ग्रंथांवर, अनुभवी ज्ञानीजनांवर, सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सत्पुरुषांवर विश्वास ठेवावाच लागतो. साक्षात दत्तप्रभूंना अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास आवडत असला तरी तरकटपणा बिलकुल खपत नाही. परमपूज्य श्री स्वामी त्या तरकटपणातले प्रकार नेहमी सांगत असत. तर्क, सतर्क, कुतर्क, वितर्क, संभाव्य, असंभाव्य आणि विपरीत तर्क असे अनेक प्रकार आहेत. असा माणूस कधीही सुखी होणार नाही, कारण त्याची वृत्ती कार्य करण्यापेक्षा शंका कुशंकात अडकलेली असते आणि त्या कधीच संपत नाहीत. आता जरा विषय बदलून ईश्वर निर्मित निसर्गाकडे वळलो तर सतत आश्चर्याचे धक्के बसतात. आपण निसर्गातल्या साऱ्या गोष्टी गृहीतच धरत असल्यामुळे आपण तिकडे निरखून कधी पाहतच नाही. आजची साधी कळी उद्या उत्तम गुलाबाच्या रूपात दिसते, ही काय किमया आहे असेल बरे? काय मुलायम पाकळी आणि काय तो सुगंध! आपणही रेशमाचे कापड घेऊन कृत्रिम गुलाब बनवतो, पण सुवासाचं काय? काटेरी फणसाच्या वेष्टनात काय सुंदर घरे असतात. कशी त्यांची निर्मिती होत असेल? 70 फूट उंचीच्या नारळाच्या झाडाला पाणी पुरवठा करायला कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिक पंप कुठे वापरात दिसत नाही. घट्ट कवच बाहेर, आत मऊ खोबरे आणि औषधी पाणी. प्रकृतीनेच निर्माण केलेल्या निसर्गाची काय खुबी आणि कौशल्य असेल हे पाहून अचंबा वाटतो. म्हणून जाणकार म्हणतात, वी ओनली सी बट वी डू नॉट ऑब्झर्व द वंडर अँड ब्युटी ऑफ नेचर बिकॉज वी टेक एव्हरीथिंग फॉर ग्रँटेड. त्याकरताच प्रकृती आणि पुरुष यांचे रहस्य समजून घेण्यासाठी अध्यात्माकडे वळावे लागते. दुसरा काय पर्याय आहे? आपलाच नित्य वागण्याचा अभ्यास करायला लागल्यावर जाणवते की आपली सारी इंद्रिये बाहेर धावणारी आहेत. त्यांच्या त्यांच्या विषयाकडे झेप घेऊन, त्या गोष्टी प्राप्त करून, मिळवून, आस्वाद घेऊन, सुख भोगून तृप्त हो असे वाटते. पण तो निव्वळ भ्रम आहे. हे कालांतरानेच पटते. कारण आज जरी आकंठ सुख मिळून पुरे वाटले तरी उद्या पुन्हा ये रे मजा मागल्या
तृप्ती कधीच नाही. म्हणून बाहेरच्या ऐवजी आत अंतःकरणात उतरून अभ्यास केल्यास क्रमाने इंद्रियांचा आवेग कमी होऊन एक दिशा सापडते. एक नवीन आयामाचं दालन उघडते. आसक्ती कमी होऊ लागते आणि शेवटी संपते. तिथेच आध्यात्मिक अनुभूतीला सुरुवात होते. इच्छा, आशा, आकांक्षा आणि तात्पुरती सुखाच्या मागे न लागता कायम सुख कसे मिळेल याकडे साधक लक्ष देऊ लागतो. एक सुंदर व्याख्या आहे. अखंड सुख म्हणजे आनंद आणि खंडित आनंद म्हणजे सुख. अनेक जन्मांचा नित्यानित्याचा अभ्यास करून काही साधक तयार झालेले असतात. त्यांची समर्थ सद्गुरूंची गाठ पडल्याबरोबर त्यांचे काम होऊन जाते. जसे की कापराने एकदम पेट घ्यावा. त्यासाठीच परमार्थात 3 प्रकारचे साधकांचे वर्ग केलेले आहेत. तीव्र संवेगी, मध्यम संवेगी आणि मंद संवेगी. आपण नक्की कुठे आहोत हे तपासून पाहायला हरकत नाही. मग लक्षात येते की समर्थ सद्गुरू भेटूनही आपले काम पूर्ण झालेले नाही हे वास्तव आहे. आद्य शंकराचार्य काशीला गेले त्यावेळी त्यांना असा परिपक्व साधक भेटला आणि आचार्यांना पाहता क्षणीच तो त्यांना शरण गेला. संस्कृत श्लोकबद्ध संवाद आजही उपलब्ध आहे. आपण मराठीत ऐकूया. शंकराचार्य, तू कोणत्या ज्योतीने पाहतोस? साधक, दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री चंद्र किंवा दीप इत्यादी प्रकाशाने. शंकराचार्य म्हणतात, हे खरे, सूर्य आणि दीप यांनी वस्तू प्रकाशित केल्यावर तू कसा पाहतोस? साधक, माझ्या डोळ्यांनी. शंकराचार्य म्हणतात, डोळे मिटल्यावर ती पाहणारी ज्योती कोणती? साधक, बुद्धी ते कार्य करते. मग शंकराचार्य विचारतात, बुद्धीच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ज्योती कोणती? साधक, तिला पाहणारी साक्षी ज्योती. मी तिथेच असतो. शंकराचार्य, म्हणजे सर्व ठिकाणी पाहणारी ज्योती तूच नाहीस का? साधक, खरेच की गुरुदेव, ती ज्योती म्हणजेच मी आहे. ॲक्च्युली आय एम दॅट. त्याप्रमाणे त्या तीव्र संवेगी साधकाचे चित्त प्रत्येक प्रश्नाबरोबर अंतरंगात खोल जात बुद्धीच्या पलीकडे जो प्रत्येगात्मा आहे तिथे पोचते. खरे स्वरूप ओळखून त्याला साक्षीरूपाने मौन आणि शांतता प्राप्त झाली. तेच चित स्वरूप सर्वत्र पसरलेले आहे, कॉन्शियसनेस. व आपण सर्वजण त्या अथांग विश्वामध्येच आहोत. प्रत्येक जीवात्मा त्याचाच एक अंश आहे हेही त्याला प्रतीत आणि झाले आणि शांतता प्राप्त झाली. यानंतर उद्याच्या भागात आपण न्यूयॉर्क येथील वेदांत सेंटरचे प्रमुख सर्वप्रियानंद यांनी याच विषयावर मांडलेले विचार आणि सांगितलेले रूपक याबद्दल पुढे ऐकूया. वाचन संध्या जोशी. धन्यवाद. हरिओम तत्सत.